नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतील, पैकी एक रास सिंह रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची कुंभ रास असेल, तर त्याचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जे जीवन आहे हे कशा प्रकारचं असेल. वैवाहिक जीवन टिकवण्याकरता किंवा सुखी वैवाहिक जीवनाकरता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात. त्याचप्रमाणे दोन्ही राशींचं व्यक्तिमत्व कसं असतं, विवाहामध्ये त्यांच्या अपेक्षा काय असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशी परस्पर प्रेमविवाहाच्या बंधनात असतील तर त्याच्या वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह आणि कुंभ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंह राशीबद्दल चर्चा करू की सिंह रास म्हणजे नेमकं काय, त्यांच्या अपेक्षा कशा असतात, त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल. जसं की सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर काळपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानामध्ये येणारे रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नी तत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. तर या राशीचं जे बोधचिन्ह आहे सिंह, याच्यावर तुम्हाला साधी पुसटशी कल्पना येऊन जाईल ही जी रास आहे ही नेमकी कशा प्रकारची असते. ही जी रास आहे ही खरोखरच सिंहासारखी असते, निधड्या छातीची असते, बिनधास्त असते, बेधुंद असते, कुणालाही घाबरत नाही, राजेशाही कवच साधणारी ही रास आहे. त्यांच्या वागण्या, बोलण्यात, पेहरावात, विचारांमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये एक राजेशाही थाट निश्चित दिसून येतं. राहणीमानबद्दल सांगायचं झालं तर यांचे जे राहणीमान असतं ते सुव्यवस्थित, नीटनेटकट, टापटीप अशा प्रकारचं असतं. ब्रँडेड कपडे घालायला यांना आवडतात. जे काही चांगलं असेल, जे काय उत्तम असेल आणि जे सर्वोत्तम असेल ते करण्याकडे यांचा कल असतो. मग ते कपड्यांच्या संदर्भात सुद्धा जाणं दिसेल. बऱ्याच वेळा यांच्याबद्दल एक मिसकन्सेप्शन असतं की हे स्वतःला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण तसं नसतं. हे स्वतःचीच आवृत्ती कशी चांगली होईल, कशी पॉलिश होईल, आपण स्वतःमध्ये कसे चांगले आहो याचा विचार त्यांच्या मनात कायम चालू असतो. आणि हा जो विचार असतो हा मानसिक, शारीरिक, सामाजिक सर्व पातळ्यांवरती दिसून येतो. जसं की राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप असतं. आणि वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर यांचं बोलणं सुद्धा नेमकं असतं, विषयापुरतं असतं. उगाच उघडा ठेवलेल्या नळाप्रमाणे ते वाहणार नाही, हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. समोरच्याला उगाचची ॲडवाईस देत बसणार नाही. जर का समोरच्याने कोणी विचारलं तरच विषयापुरतं नेमकं बोलतील आणि जे बोलतील ते नीट विचार करून असेल, ठासून असेल आणि जास्त काही बोलणार नाहीत. इव्हन सिंह राशीचे ज्या स्त्री वर्ग असतो त्यांच्यामध्ये सुद्धा हा भाग दिसून येतो. नॉर्मली जो स्त्री वर्ग असतो हा याला शेअरिंग करायला खूप आवडतं, बोलायला खूप आवडतं, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं. परंतु सिंह राशीच्या ज्या महिला असतात, स्त्रिया असतात, यांच्या बाबतीत थोडासा भाग थोडासा वेगळा असतो. मितभाषी असतात, गरजेपुरतं आणि विषयापुरतं बोलणारे असतात, परंतु जे काय बोलते ते ट्रान्सपरन्सी खूप चांगली असते. या राशीमध्ये ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारची असते. जी गोष्ट यांच्या हृदयात असतं तीच त्यांच्या ओठांवर असते. उगाच समोरच्याला बरं वाटावं म्हणून लाळगुटेपणा करणं किंवा साखर पेरणी करणं हा प्रकार सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. जे काय असेल ते समोरासमोर रोखठोक असतं आणि कुठलीही कृती करायची असेल ती सुद्धा अशाच प्रकारची असते. म्हणजे उगाची ॲक्टिंग करणं किंवा काय हा प्रकार सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये सहसा दिसून येत नाही की हा त्यांचा ॲक्च्युली पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे. त्यामुळे या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या ट्रस्टवर्दी असतात, याच्यामध्ये विश्वासार्हता याच्यामध्ये खूप चांगली तुम्ही विश्वास यांच्यावर ते ठेवू शकता, कारण ते जसे दिसतात तसेच ते प्रत्यक्षात असतात. यांच्यासाठी कमिटमेंट खूप महत्त्वाची असते. एखादी गोष्ट जर का ह्यांनी कमिट केली तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये करून दाखवतील. म्हणजे कमिटमेंट करायच्या आधी ते विचार करतील की एखादी गोष्ट कमिट करताना ती आपल्याने होणार आहे की नाही, आणि ते समजा ती त्यांच्याने होणारी असेल तर अर्थातच कमिटमेंट देतील आणि ती कमिटमेंट पूर्ण करून दाखवतील. करिअरच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. एखादी गोष्ट जर त्यांनी मनात आणली की हे आपल्याला करायचंच आहे, मग ते त्या गोष्टीसाठी पूर्ण झोकून देतील स्वतःला 100% आणि येणं प्रकारेनं दिवस रात्र 24 तास त्या गोष्टीच्या मागे लागतील आणि ती गोष्ट पूर्ण करून दाखवतील. यामध्ये त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व असतं. याच्यातूनच त्यांची जी प्रचंड ऊर्जा किंवा आत्मविश्वास असतो हा दिसून येतो. लक्षात घ्या, या राशीचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व असतं हे जबरदस्त अशा आत्मविश्वासावरती असतं. म्हणजे या राशीकडे बघून तुम्हाला कधीही जाणवणार नाही की यांची जी स्वप्न असतात ही एवढी मोठी आहेत, लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं यांची स्वप्न असतात आणि ती पूर्णसुद्धा करून दाखवतात. ती फक्त जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा आणि हार्ड वर्किंग नेचर, गोल ओरिएंटेशन यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. म्हणजे यांचं गोल ओरिएंटेशन एवढं सटीक असतं
की यांचे जे गोल्स असतात ते यांना अगदी स्पष्ट असतात. कित्येक वेळेला आपण पाहतो की काही जणांना कळतच नाही की जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे. इतरांकडे बघून किंवा आता सध्या गोष्टी कुठल्या ट्रेंडिंग आहे त्याकडे बघून ते आपल्या स्वतःच्या जीवनाचे काही मार्गदर्शक तत्व ठरवतात. परंतु हा प्रकार सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नसतो. त्यांना ठाऊक असतं की आपल्याला काय करायचं, कशा प्रकारे करायचं आणि त्याच्यासाठी किती मेहनत उपसायची आहे हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक असतं आणि ती तेवढी मेहनत घेतात सुद्धा. आणि याच गुणांसाठी ही जी सिंह रास आहे ही थोडीशी प्रसिद्ध आहे, स्पेशल आहे. आता इथे एक गोष्ट आहे की कधी-कधी या राशीबद्दल थोडंसं मिसकन्सेप्शन असतं. म्हणजे धारदार आहे, ॲरोगंट आहे आणि बेधुंद आहे, बिनधास्त आहे म्हणून यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवून लोकं बघतात. परंतु तसं काही कारण नाही. मुळात असं सांगितलं जातं की या राशीच्या व्यक्तींचे जे बोलणं आहे ते थोडंसं धारदार आहे, पटकन बोलतात. परंतु इथे लक्षात घ्या, हे पटकन तेव्हाच बोलतात ज्यावेळेस त्यांना एखादी गोष्ट खटकते, चुकते किंवा ज्यावेळेस त्यांची चुकी नसते आणि त्यावेळेस त्यांच्या हृदयातले भाव असतात ते शब्दांच्या मार्फत त्यांच्या बोलण्यामध्ये येतात. अर्थात त्यामुळे तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व समजतं, तुम्हाला त्यांचे विचार समजतात आणि मग विश्वासार्हता चांगली वाढते. जे काय असेल ते सरळ रोखठोक बिनधास्तपणे बोलणारी ही रास आहे. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा यांचे जे गोल्स असतात ते अचीव्ह करतात आणि अर्थातच त्यांचं बोलणं थोडंसं धारदार असतं. कारण कित्येक वेळा म्युच्युअल रिलेशनशिप, वैयक्तिक नातेसंबंधावरती याचा गुण आहे तो थोडासा परिणाम करतो. आणि हट्टीपणा जो म्हणतो, हा हट्टीपणा त्यांच्यामध्ये जबरदस्त असतो. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, मनात आणलेली गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मिळवणं आणि त्यासाठी संपूर्ण जगाच्या विरोधात जाण्याची जो दमखम असतो, हा दमखम या राशीमध्ये चांगलाच दिसून येतो. एखादी गोष्ट आणि यांना चॅलेंज केलं तर ती गोष्ट ते करूनच दाखवतात आणि त्यासाठी संपूर्णपणे आपली जी शक्ती आहे ती पणाला लावते. लॅविश लाईफस्टाईल म्हणजे ही जी रास आहे ती खरं म्हणजे एका दृष्टीने लॅविश लाईफस्टाईल किंवा त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हेच थोडं राजेशाही असतं. अर्थात याकरता त्यांचं जे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे हे चांगलं असणं असं काही नाही. एखाद्या गरीब कुटुंबामध्ये सुद्धा जन्माला आलेली जी सिंहरास असेल यांच्या वागण्या बोलण्यामधून, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून, राहणीमानामधून सुद्धा हे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि जे चांगलं उत्तम आहे तेच करण्याकडे त्यांचा कल आहे हे तुमच्या सहज ध्यानात आहे. तर अशा प्रकारे सिंह राशीच्या व्यक्तींना जर का तुम्ही समजून उमजून घेतलात तर त्यांच्या बरोबर तुम्हाला इनकॉर्पोरेट करणं खूप सोपं जाईल. त्यांना समजून घेणं खूप सोपं जाईल. मग या व्यक्ती ठराविक परिस्थितीमध्ये असं का वागतात असे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. आत्ता आपण विचार करणार आहोत कुंभ राशीबद्दल. म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्ती नेमकं कशा प्रकारच्या असतात. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये लाभ स्थानामध्ये येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूपाची रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते ते म्हणजे सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग. म्हणजेच या राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांच्या राहणीमानावरून तुम्हाला पत्ताच लागणार नाही की यांचं जे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे ते किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे अत्यंत चांगलं आर्थिक स्थैर्यामध्ये असणारी कुंभ राशीच्या व्यक्तीचं जे राहणीमान असतं ते अगदी सिंपल असतं. मग ते स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी सुद्धा तशाच प्रकारे लागू होतं. परंतु यावरून त्यांना तुम्ही जज अजिबात करू नका. कारण तिचे बौद्धिक असतं, इंटेलेक्ट असतं ते अतिशय उत्तम असतं. विचारांची प्रक्रिया असते ती खूप चांगली असते. आधुनिक विचारसरणीचे असतात, फिलॉसॉफिकल असतात. फिलॉसॉफिकल याचा अर्थ पुराणमतवादी असं अजिबात नाही. एखाद्या गोष्टीचा साधक विचार करणं आणि बौद्धिक दृष्टीने त्याचा तारतम्याने त्याचा विचार करणं, त्या एखाद्या विषयाच्या सखोलपणे जाणं आणि त्याच्यातलं मर्म जाणून घेणं हा प्रकार कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात बौद्धिक संबंधाच्या ज्या राशी आहेत जसं की मिथुन रास, कन्या रास, तुळ रास आणि कुंभ रास यामध्ये सगळ्यात चांगली बुद्धिमत्ता ही कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतं आणि त्यामुळेच ज्या व्यक्ती बौद्धिक त्यांचं चांगलं असतं त्यांचे ते थोड्याशा मितभाषी असतात. म्हणूनच या ज्या राशी आहेत किंवा कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा मितभाषी असतात, जास्त बोलणार नाहीत. एखादी गोष्ट जर तुम्ही त्याला विचारले तरच सांगतील. अर्थात स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा हा पर्टिक्युलर जो आस्पेक्ट आहे किंवा गुणधर्म आहे ते दिसून येतो. कुंभ राशीच्या स्त्रिया या थोड्याशा मितभाषी असतात, गरज पडेल तरच बोलणाऱ्या असतात. परंतु यांच्याबरोबर ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस त्यांचे जे विचार आहेत हे विचार तुमच्या पटकन ध्यानातच येणार नाहीत. कारण ह्यांचे विचार काहीतरी वेगळ्याच ग्रहावरचे आहेत, वेगळ्याच प्लॅनेटचे आहेत असं काहीतरी वाटेल आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येणार नाही. परंतु कालांतराने त्यांनी सांगितलेले विचार किंवा त्यांचे विचार हे किती बरोबर आहे ते किती अचूक आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. कारण त्यांचे जे विचार असतात तेच मुळात खूप सखोलपणे विचार करून मांडले गेलेले असतात. म्हणून बऱ्याच वेळेस बोलताना आपल्याला काहीतरी असंबंधित ते बोलत आहेत असं वाटतं, परंतु त्यांचे जे विचार असतात हे विषयाला धरून असतात, परंतु ते सखोल असं म्हणून आपल्याला पटकन ते समजून येत नाहीत. अशा प्रकारची ही रास थोडीशी स्पेशल आहे, बौद्धिक तर्कवादी आहे. तर्कवादपणा आणि थोडंसं त्यांचं जे राहणीमान असतं हे शिस्तबद्ध असतं. तर्कवाद आणि शिस्त ह्या ज्या दोन गोष्टी आहेत हे जे गुणधर्म आहेत हे या राशीचे प्रमाणभूत आहेत. हा या राशीचा गाभा आहे. शिस्तीच्या बाबतीत सुद्धा कडक शिस्त याच्यामध्ये दिसून येते.
कडक शिस्त याचा भाग नुसता आरडाओरड करणं असं मात्र नाही. यांच्या दिवसाचा संपूर्ण जो शेड्यूल असतो, कार्यक्रम असतो, हा ठराविक असतो. म्हणजे एखाद्या वेळेस काय करायचं, काय नाही करायचं, कुठल्या वेळेला काय करायचं, अगदी घरातले कपडे, घरातले वर्तमानपत्र जरी तुम्ही यांच्या बघितली तरीसुद्धा ती नीट व्यवस्थित असेल, जागच्या जागी असतील, ते फोल्डसुद्धा व्यवस्थित केलेले असेल. आणि होतं काय की अशाच प्रकारची अपेक्षा ते समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा करतात. मग ते घरातले असेल किंवा ऑफिसमधले असतील किंवा ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणच्या. तर समोरच्या व्यक्ती सगळ्याच व्यक्ती तुमच्याप्रमाणे अगदी काटेकोर असतील असं अजिबात नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस यांचा पारा चढतो किंवा थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात किंवा कधी हे खडे बोलसुद्धा समोरच्याला सुनावतात. म्हणूनच त्यांची जी भाषा आहे ही सुद्धा कधी टोकाची वाटते किंवा कडवट वाटते. परंतु स्वतः हे अत्यंत शिस्तप्रिय असतात, शिस्तीमध्ये वागणारे असतात. यांचं संपूर्ण जीवनच हे एक आदर्शवत मानलं जातं. म्हणजे इतर लोकांकडून यांच्या जीवनाचे तुम्हाला धडे दिले जातील किंवा एक्झाम्पल दिले जातील की उदाहरण दिले जातील की अशा प्रकारे तुम्हाला जीवन जगायचं हवं. नीट कडेकोट काटेकोरपणे शिस्तमय आचरण यांचं दिसणं आणि यांचे विचार असतात हे सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉजिकल असतात, तर्कवादी असतात. पुराण मतवादी किंवा एखादी चालीरीती कित्येक पिढ्यांपासून चाललेली आहे त्यामुळे म्हणून त्याला तुम्ही फॉलो करा किंवा बाबा वाक्यम प्रमाण म्हणतात तसा प्रकार या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. एखादी गोष्ट जर का त्यांना फॉलो करायची असेल किंवा त्या गोष्ट मान्य करायची असेल तर तर्कवादी दृष्टीने ते विचार करतील आणि जर का त्यांना ती पटली तरच ते फॉलो करतील. अशा प्रकारची ही रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये दुसरा एक थोडासा वेगळा गुणधर्म असतो. म्हणजे या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती बिझनेस वगैरे करण्यामध्ये थोड्याशा मागे असतात. बिझनेसमध्ये होतं काय की एखाद्या ज्यावेळेस तुम्हाला व्यवहार किंवा बिझनेस करायचा असतो त्यावेळेस भविष्यामध्ये काय होणार याच्याबद्दल तुम्हाला तसं काही ठाऊक नसतं. कारण बिझनेसमध्ये तुम्ही सांगू नाही शकत की एखादा तुम्ही बिझनेस केल्यानंतर त्याच्या परिणाम काय होतील, कारण तुम्ही अज्ञातामध्येच उडी मारत असता. आता ही जी रास आहे ही थोडीशी लॉजिकल तर्कवादी आहे आणि तर्कवादी व्यक्तींना अशा प्रकारे अज्ञाताबद्दल जर का माहीत नसेल किंवा सांगता येत नसेल तर ते तसे काय रिस्क घेत नाही. म्हणूनच ज्या कुंभ राशीच्या व्यक्ती असतात या बिझनेस करण्यामध्ये थोड्याशा मागे असतात. परंतु जे ड्युटीज आहेत, काम आहे, नोकरी आहे ते अगदी इमाने इतबारे करतील आणि नेमकं व्यवस्थितपणे करतील. कुठलंही काम न कंटाळता, न डगमगता, चिकाटीपणे, कष्टाने कित्येक दिवस, महिने, वर्ष करण्याची ताकद एकट्या या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. तरीसुद्धा ते फ्रेश असतात आणि भावभावनांचा जो मोकळेपणा असतो तो सहसा तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसणार नाही. आता भावभावना असतात परंतु त्याच्यासाठी त्यांचं जो शिस्तप्रियता आहे किंवा त्याचं जो बौद्धिक आहे किंवा त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिमत्वाची एक परत त्यांच्यामध्ये असते ती खास दिसून येते. त्याच्या पलीकडे ते भावनांना पोहोचू देत नाही. त्याच्यामुळे यांच्याकडे भावनाच नाहीत का अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. अर्थात या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती लक्षात घ्या ही जी रास आहे ती काम त्रिकोणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात शेवटी येणारी रास आहे. म्हणजे कुंभ, तूळ आणि मिथुन, तूळ आणि कुंभ हा जो काम त्रिकोण आहे त्याच्यामुळे सगळ्यात शेवटची येणारी कुंभ रास आहे. त्याच्यामुळे काम त्रिकोणाच्या बाबतीत हे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. परंतु त्याच्या संदर्भात त्याच्या भावना असतात या भावना तुम्हाला त्यांच्याकडून तशा दिसणार नाहीत. कारण भावभावनांना एक ठराविक मर्यादेमध्ये राखणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे दिसतं. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला वाटू शकेल की ही जी रास आहे ती प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल असतात कारण त्या बौद्धिक असतात म्हणून प्रॅक्टिकल जो नेचर असतो हा थोडा किंवा व्यवहारवाद यांच्यामध्ये दिसू शकतो पण तो कंजूस मात्र नसतात. आता आपण जसं चर्चा करत होतो की सिंह रास आणि जी कुंभ रास आहे हे प्रेमविवाद असेल. अर्थात या दोन्ही राशीत तुम्ही कालपुरुषाच्या पत्रिकेत पाहिलं तर समोरासमोर येणाऱ्या राशी आहेत. या दोघांचे गुणधर्म सुद्धा काही गुणधर्म हे अतिशय वेगळे आहेत. परंतु याच्यामध्ये ही गोष्ट असते की समोरासमोर येणाऱ्या राशी असल्यामुळे त्याच्यामुळे एक नैसर्गिक आकर्षण या दोन्ही राशीमध्ये दिसून येतं आणि त्याकरवीच त्याच्यामध्ये प्रेमाची भावना फुलते आणि ती भावना पुढे विवाहामध्ये सुद्धा परावर्तित होते. आणि प्रेमविवाह झाला तर अर्थातच म्युच्युअल रिस्पेक्ट कसा द्यायचा हे या दोन्ही राशींना चांगलं ठाऊक असतं. आणि ते या कारणामुळे कारण म्युच्युअल रिस्पेक्ट दोन्ही राशींसाठी तेवढाच महत्त्वाचा असतो. सिंह राशीचा तर तो आत्मा आहे आणि कुंभ राशीसाठी सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण ही जी रास आहे ही बौद्धिकवादी रास आहे. त्याच्यामुळे जर का तुम्हाला म्युच्युअल रिस्पेक्ट मिळाला तर अर्थातच कुठलंही नातं अगदी व्यवस्थितपणे फुलू शकतं. पण तो इथे 2-3 गोष्टी आहेत की त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील की सिंह राशीच्या व्यक्ती असतात हे थोडंसं ॲरोगंट असतात, कधी कधी बोलणं तिकड होतं हे कुंभ राशीच्या व्यक्ती सहन करू शकत नाहीत. अर्थात आपण तो करणार नाहीत पण तो एखादा दिन ते झटकन घेऊन मोकळे होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कुंभ राशीचा जो बुद्धिवाद आहे किंवा जी शिस्तप्रियता आहे ही कधीकधी सिंह राशीच्या बिनधास्त वागणाऱ्या व्यक्तींना थोडीशी कडवट वाटू शकेल किंवा काटेकोर वाटू शकेल. कारण सिंह जी रास आहे ही कोणाच्या याच्याखाली राहणारी रास नाही. त्याच्यामुळे कधी कधी त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्थात वादविवाद झाले तरी फार टोकाचे वगैरे या दोन्ही राशीमध्ये तसे दिसून येत नाही. दोन्ही राशीचा प्रचंड हट्टी प्रमाणात आहेत. कुंभ राशीचा जो हट्टीपणा आहे
तो थोडासा सोबन आहे किंवा पटकन दिसून येत नाही, परंतु सिंह राशीचा हट्टीपणा आहे हा अगदी ठळकपणे दिसून येतो. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं की थोडंसं ॲडजस्ट करणं गरजेचं राहील. ॲडजस्टमेंट कुठल्याही नातेसंबंधात कुठल्याही राशी असतील, म्हणजे विवाहामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट हवीच आहे. समोरच्या व्यक्तीला तो जसा आहे तसा तुम्हाला स्वीकारता यायला हवा. आता जे आपण विवेचन केलं याच्यानं तुम्हाला साधारण एक त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याचे विचार आहेत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, नेमका कशा प्रकारचा असेल किंवा हा व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा निर्णय घेऊ शकेल, कशा प्रकारे वागू शकेल, याची एक आउटलाईन तुम्हाला आली असेल किंवा पुढची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर अशाच प्रकारे जर तुम्ही त्याला समजून घेतलात आणि तो व्यक्ती जसा आहे त्याला स्वीकारलात आणि कुठल्या परिस्थितीमध्ये किती एखाद्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे जर का तुमच्या लक्षात आलं तर तुमचं नातं टिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कोण बरोबर याच्यापेक्षा काय बरोबर हे जाणून घेतलं तर अर्थातच वैवाहिक जीवनामध्ये तसे काय त्रास होणार नाहीत. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असेल तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रहसुद्धा असतात. आपण आता जे राशीचं विश्लेषण केलं हे फक्त चंद्र राशीचं केलं. प्रत्येक पत्रिकेमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी ग्रहांच्या सुद्धा वेगवेगळ्या राशी असतात, वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये असतात किंवा वेगवेगळ्या योगांमध्ये असतात, वेगवेगळ्या ग्रहांबरोबर असतात. ते एकत्रितपणे बघून तुम्हाला या संदर्भात जास्त सांगता येतं किंवा मार्गदर्शन करता येतं. कारण कुंडलीमध्ये जे काही रिझल्ट्स तुम्हाला मिळतात हा टीम इफेक्ट असतो. हा केवळ एका ग्रहावर सांगता येत नाही. तरीसुद्धा आता जे आपण राशीचं विश्लेषण केलं यावरून बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. तर मित्रांनो, हे होतं सिंहरास आणि कुंभरास हे समजा परस्पर प्रेमविवाहामध्ये असतील तर त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल, त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असं, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हवा या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.